नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे भाव, हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 15 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, देशातील सोयाबीनचा जो भाव आहे तो 15 डिसेंबर पर्यंत कसा राहणार हे निश्चित फक्त देशातील असणाऱ्या कारखान्यांमुळे होत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडतात यांचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होतो आणि त्याच्यानंतर निश्चित होतंय की देशातील सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कशा पद्धतीने राहू शकतो। समजलं का की आंतरराष्ट्रीय भावानुसार देशातील सोयाबीनचा भाव निश्चित होत असतो। मग आंतरराष्ट्रीय बाजार स्थिती काय? आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा जो भाव आहे तो $10 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। लक्षात घ्या, हा निच्चांकी स्तर आहे, याच्या खाली आंतरराष्ट्रीय बाजारात काय सोयाबीनचा भाव जाणार नाही। आणि याच्यामुळे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून आपल्याला जो सोयाबीनचा भाव आहे तो सीबॉट वरती 15 डिसेंबर पर्यंत $10.25 प्रति बुशेल्स पर्यंत येताना दिसू शकतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये 2 ते 3% तेजी कमीत कमी 15 डिसेंबर पर्यंत दिसू शकते। याचा सकारात्मक परिणाम कुठेतरी देशातील सोयाबीन भावावरती दिसणार। शिवाय तुम्हाला सांगतो की 1 तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची महाखरेदी मोदी सरकार, व्यापारी आणि मिलवाले करणार। मॉइश्चर पण कमी झाले। या सर्व अनुकूल कारणामुळे तुम्हाला सांगतो 15 तारखेपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार, याबद्दल दुमत नाही। आता फक्त फरक एवढाच आहे की किती वाढणार, तर लक्षात घ्या सध्याची भाव पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान आहे। याच्यामध्ये 200ची सुधारणा 15 तारखेपर्यंत होऊन भाव पातळी 4200 ते 4600च्या दरम्यान जर 15 तारखेपर्यंत दिसली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। विक्रीचा विचार आपल्या मनात याचा असेल तर मला वाटते 4500चा भाव येऊ द्या। बाजारभाव 4500च्या वर गेल्यानंतर तिथून आपण प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.